शाळेच्या माध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना दिली जाणारी अंडी बंद करण्यात आलेली आणि त्यांच्या याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं। जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांचं डझनभर अंडी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले। माध्यान्ह भोजनातून अंडी बंद केल्याचं समज प्रेमाचे संदेश द्यायचे असतात, त्यांच्याकडनं अशा कृत्याबाबत भाष्य करणं हे मला तरी पटलेलं नाही। ते माझ्या दृष्टीने अत्यंत आदरणीय आहेत, अत्यंत आदरणीय आहेत। पण आदरणीय माणसाने आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात असं माझं मत आहे। त्यांनी संतोष देशमुखांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे। सर, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थिनींनी बुरखा घालून परीक्षा देण्याचे त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी आपण बघतोय की डझनभर अंडी घेऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले होते। माध्यान्ह भोजनातनं जी अंड्यांचा आहार होता तो बंद करण्यात आल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे पाऊल उचललं। मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलंय। आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी की भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असा संदेश दिला। यावर आता जरांगेंनी टीका केली आहे। मला वाटत नाही ते बोलले असतील, त्यांना दोष देऊन जमणार नाही, मात्र आरोपीचं समर्थन हे राज्याचं मोठं दुर्दैव असल्याची टीका जरांगेंनी केली आहे। मग तो हे बोलणे ते मग तो हे राज्याचं लय मोठं दुर्दैव आहे। तो खून पाडला आणि तुम्ही हाणणाराची भावना अशी कशी झाली म्हणजे याला प्रोत्साहन देणं म्हणतात गुंडगिरीला। ही दुर्दैवी गोष्ट आहे, ही भयंकर मोठा विषय, मग खूप मोठा विषय मग ह्यो। आणि असे शब्द उद्गार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे, खूप मोठी हानी आहे। आणि त्यांनी असं का कृत्य करायला ते तयार झाले म्हणजे खून केलेल्याचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो। आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला मोका न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आज सुदर्शन घुलेची SIT कोठडी संपली होती, त्यामुळे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बीड इथल्या मोका न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी कोर्टानं सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आणि आता बातमी बघूयात सैफ अली हल्ला प्रकरणाच्या संदर्भातली। सैफ हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुलचा चेहरा CCTV कॅमेरामध्ये दिसणाऱ्या व्यक्तीशी जुळला। FRT चाचणी शरीफुलचा चेहरा अखेर जुळला। फेस रेकग्निशन चाचणीत शरीफुलचा चेहरा जुळल्याचं समोर आलंय आणि यामुळे पोलिसांच्या तपासाला आता वेग येणार आहे। आता आरोपी शरीफुलचे फिंगरप्रिंट जुळवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना सतर्क करणारी बातमी। पुणे जिल्ह्यात आज GBS मुळे 2 रुग्णांचा मृत्यू झालाय। पुण्यात GBS बाधित 3ऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं कळतंय, तर पुणे शहरातील हा GBS बाधित रुग्णाचा 2रा मृत्यू झालाय। आज पुण्यातील नांदेड गावातील 60 वर्ष ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मागील 15 दिवसांपासून ससून रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू होते। पुण्यातील नांदेड गावात अनेक रुग्ण हे GBSनं बाधित आहेत। आपण बघतोय की पिंपरीत GBS मुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला। पिंपळे गुरव परिसरात वास्तव्यास असलेल्या 36 वर्षीय युवकाला 21 जानेवारी रोजी GBSची लागण झाली होती। या रुग्णावर महापालिकेच्या संत तुकाराम नगर इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते। या रुग्णाला GBS नंतर निमोनियाचीही लागण झाली होती। उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला। युवकाचा मृत्यू नेमका कोणत्या आजारामुळे झाला, उपचारात हयगय झाली का याची चौकशी करण्यासाठी YCMने समिती स्थापन केलेली आहे। काल YCM रुग्णालयात जी काय आपली डीन साहेबांच्या अंडर त्याच्यामध्ये
प्रोफेसर इन मेडिसिन, पिडियाट्रिक प्रोफेसर, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी सगळे डिपार्टमेंटची जी प्रोफेसर आहे त्याची एक कमिटी आहे. त्या कमिटीमध्ये त्या पूर्ण पेशंटच्या मृत्यूचं डिटेल्स घेऊन जे सगळ्या हिस्ट्रीची डिटेल घेऊन जे ऑडिट केलं त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की सदर पेशंटला रेस्पिरेटरी डिसीज बायलॅटरल निमोनिया हे कॉज असावं आणि GB सिंड्रोम पण त्याला फायनिंग आहे असं त्यांचा रिपोर्ट माझ्याकडे सादर झाला. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात GBS आजाराच्या नव्या रुग्णाची भर पडली आहे. सध्या या ठिकाणी 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या 2 बालकांचा समावेश आहे. घाटीतील मेडिसिन विभागात 3 आणि बालरोग विभागात 2 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळं आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. तिकडे पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात GBS सिंड्रोमचे 13 संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी 5 रुग्ण हे बरे झाले असून उर्वरित रुग्ण हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आणि शहरातील अन्य खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतात.